माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. आदरणीय राजसाहेब ठाकरेंची जाहीर सभा घ्यायची जेव्हा वेळ आली, नेमकी जाहीर सभा कोणत्या ठिकाणी घ्यायची असं जेव्हा ठरलं, तर त्यावेळेस मी असं ठरवलं की ज्या ठिकाणी भारतातली सर्वात मोठी हंडी लागली त्याच्यापेक्षा दुसरी जागा असू शकत नाही. जेव्हा उमेदवारी अर्ज भरायला निघालो, उमेदवारी अर्ज भरत असताना मी दिंडी घेतली. दिंडीमध्ये सर्वसाधारणपणे परमेश्वराची मूर्ती ठेवतात. परमेश्वराची मूर्ती ठेवून त्या दिंडीमधून आपण मिरवणूक काढतो. मी दिंडी मात्र काढली. दिंडीमध्ये परमेश्वराची मूर्ती नव्हती. मला मीडियातल्या लोकांनी, बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले, राम कदम तुम्ही दिंडी काढलीत, दिंडीमध्ये परमेश्वराची मूर्ती ठेवली नाहीत, महाराष्ट्राचा नकाशा ठेवलात, का ठेवलात? मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की दिंडीमध्ये परमेश्वराची मूर्ती असते, मला मान्य आहे, पण ही महाराष्ट्राची भूमी मला परमेश्वरा इतकीच प्रिय आहे. मी उमेदवारी अर्ज भरायला गेलो नव्हतो. मी उमेदवारी अर्ज भरायला गेलो नव्हतो. मी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची शपथ घ्यायला गेलो होतो. मग अशी व्यासपीठावर आलो, एका पत्रकाराचा फोन आला म्हणून खाली गेलो. IBN लोकमत मधून फोन होता. प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत पूनम राव, एकीकडे राव आहे, दुसरीकडे डिसिल्वा आहे. पूनम राव असं म्हणाल्या, मी घाटकोपरमध्ये नौखी आहे असं जर कोणी म्हणेल तर मी त्याच्या कानाखाली आवाज काढीन. IBN लोकमतवाल्यांनी मला विचारलं, राम कदम तुमची प्रतिक्रिया काय? मी अतिशय साधा, सरळ, सोपा प्रश्न विचारला. घाटकोपर मतदारसंघाची मतदार सूची मागवा आणि पूनम रावचं नाव त्यात आहे का? कोणी यातला कोणी एकाने दाखवा. अहो, यातल्या एका तरी माणसानं या निवडणुकीपूर्वी त्यांना प्रत्यक्ष पाहिलंय? आणि तरी सुद्धा म्हणायचं मी कानाखाली आवाज काढीन. अहो, तुम्ही निवडणूक लढवण्यापूर्वी जर कानाखाली आवाज काढण्याची भाषा करता तर या गरीब माणसाला काय तुम्ही न्याय द्याल? गुलाबाच्या टोपलीत वाढलेली पोर गरीब माणसाला न्याय देऊ शकत नाही. मी माझ्या प्रत्येक सभेत सांगतो आणि मला सांगायला लाज वाटत नाही की मी पत्र्याच्या झोपड्यात जन्माला आलो. पत्र्याचं झोपडं नंतर त्याच्या आधी कुडाचं झोपडं होतं. कुडाचं झोपड्याचा अर्थ काठ्या असतात, त्याला दोरीनं बांधायचं असतं, शेणाचं सारवण असतं आणि त्याची फ्लोरिंग सुद्धा शेणाने सारवायची असते. असं माझं घर होतं. त्या घरातून माझ्या आई वडिलांनी कष्ट करून मग पत्र्याचं झोपडं झालं. पत्र्याचं झोपडं झाल्यावर अर्ध्या भिंती झाल्यावर पत्रे झाले. मग त्याच्या पुढे पूर्ण भिंती झाल्यावर सिमेंटचे पत्रे झाले. आपण सगळे झोपडपट्टीमध्ये राहतो. तुम्हाला माहिती आहे झोपडपट्टीतली घरे कशी असतात. सकाळी बाहेर गेल्यावर शाळेत जात असताना हातात डबा घेऊन सार्वजनिक टॉयलेटवर मी सुद्धा गेलोय. किती अडचण असेल, किती घाई असेल, आपल्याला घाई असते, आतमध्ये असलेला निवांत असतो. आपण दार ठोकायचं, त्याला काही पडलेलं नसतं, निवांत बिडी पित असतो. हे सगळे प्रकार मी सुद्धा अनुभवलेले आहेत. अहो, ज्याचं दुखतं त्याला कळतं. अहो, वरळी सीफेसवर राहून घाटकोपरच्या डोंगरावरच्या लोकांच्या समस्या सोडवणार तुम्ही? मी जेव्हा घरून निघालो, मला काहीतरी वेगळं करण्याची कायम सवय आहे. तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. मला कायम वेगळं करण्याची सवय आहे, तुम्हाला माहित आहे. जेव्हा भारतातली सर्वात मोठी मी हंडी लावली, उमेदवारीचा फॉर्म भरताना सुद्धा वेगळ्या पद्धतीने भरला. आदरणीय राजसाहेब ठाकरे या ठिकाणी आलेत. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करू.
आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा, ताकती जाग नव्याने जाग पेटू दे आग मराठी सजून ताकती जाग नव्याने जाग पेटू दे आग मराठी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना पुढची सभा आहे, त्यामुळे मी माझे विचार नंतर मांडीन. फक्त जाता आता एकच सांगतो की एक वेगळा प्रयत्न करण्याचा माझा विचार आहे आणि तो प्रयत्न असा आहे की ज्या वेळेस तुम्ही मला सगळेजण आमदार म्हणून निवडून द्याल, आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर गरिबांसाठी जे जे काही करता येईल, पाण्याची समस्या असेल, वाहतुकीची समस्या असेल, त्या सगळ्या गोष्टींवर मी काम करणार आहे. पण एक वेगळं अभूतपूर्व जर मी काही करणार असेल तर या राम कदमचं ऑफिस 24 तास लोकांसाठी उघडं असेल.